नमस्कार. मी नितीन नारेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण सगळे मराठी माणसं मिळून साजरी करतो आहोत. मराठी भाषेची महती सांगणारा हा अद्वितीय डिजिटल सोहळा जागर मराठीचा. आणि या मराठीचा जागर करत असताना माध्यम प्रायोजक लाभलेले आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि G24 तास. 14 जानेवारी पासून 28 जानेवारी पर्यंत हा मराठी भाषा पंधरवडा आपण सगळेजण साजरा करतो आहोत डिजिटल माध्यमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूबवर. हा सगळा मराठीचा सोहळा साजरा करत असताना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जी एक आस आहे, ती आस आहे आपल्या मराठीला सांभाळण्याची. आपण मराठी आहोत या मराठीच्या अभिमानाने जगण्याची आणि मराठीतून बोलण्याची, मराठीतून वाचण्याची आपली जी तळमळ आहे ती अभिव्यक्त करण्यासाठी आपण सारेजण जमतो आहोत. परंतु आजच्या या सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला सगळ्या भारतीयांना आदरपूर्वक शुभेच्छा देतो आहोत. आपलं भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. हे चिरायू हवं यासाठी की तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाचं अस्तित्व जे आहे हे भारतीय अस्तित्व आहे. आणि या भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. त्यातल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी वाटचाल करत असलेली आपली मराठी. गेली शतकानुशतकं आपण मराठी बोलतो आहोत आणि या मराठी भाषेच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार हाताळले गेलेले आहेत प्रारंभापासून. आज आपण चर्चा करणार आहोत ते आत्मचरित्र आणि आत्मकथनाबद्दल. रसिक हो, मराठी भाषेच्या अभ्यासकांनो, प्राध्यापक मित्रमंडळींनो, संशोधकांनो, आपल्याला सगळ्यांना विदित आहे की मराठी भाषेची पहिली अक्षर कोरीव स्वरूपामध्ये सापडली ती अक्षीच्या शिलालेखामध्ये. आणि त्याच्यानंतर मग मराठी भाषा पुढे 300-350 वर्ष तिची जडणघडण होत गेली. 1274च्या दरम्यान महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी हे उत्तरपंथी बीजे केलं त्यांनी आणि त्यानंतर त्यांच्या आठवणी त्यांच्या शिष्यांनी जाग्या केल्या. त्या जागृत करताना लीळा चरित्र या ग्रंथाचं लेखन म्हाइंभटांनी केलं आणि म्हाइंभटांनी केलेल्या या लीळा चरित्राचा जो एकाक आहे हा बहुधा मराठीतला पहिला आत्मचरित्र लेख असावा. त्याचं कारण आहे मंडळी, मी काही वाङ्मयाच्या इतिहासात घुसणार नाहीये, कुठलाही अध्यापनाचा तास घेत नाहीये, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की वेरूळला जे कैलास लेणं आहे त्याची रचना आधी कळस मग पाया रे तशा पद्धतीने लीळा चरित्राची रचना झाली. आधी चक्रधरांचा आयुष्याचा उत्तरार्ध सांगितला गेला, मग पूर्वार्ध आणि त्यांच्या एकाकी अवस्थेमधलं भ्रमण. हे एकाकी अवस्थेमधलं चक्रधरांच्या आयुष्यातलं जे भ्रमण आहे ते त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं आणि मग ते त्यांनी लिहून काढलं. त्यामुळे एका अर्थाने थोडस खेचावं लागतं, पण एका अर्थाने मराठीतलं ते कदाचित पहिलं आत्मकथन असू शकतं. अभ्यासक त्याच्यावरती काय बोलायचं ते बोलतीलच, पण आत्मचरित्राचा हा जो प्रवास सुरू झाला तो नंतर आपल्याला नामदेवांच्या अभंगांमध्ये पुढे आलेला दिसतो. नामदेवांचे तीर्थावळीचे अभंग असतील किंवा समाधीचे अभंग असतील, त्याच्यामध्ये प्रक्षिप्त काय असेल किंवा आणखीन हा चर्चेचा भाग असू शकतो, परंतु नामदेवांच्या मनामधला जो आक्रोश आहे, त्यांच्या जगण्याच्या ज्या दिशा आहेत त्या त्यांच्या अभंगांमधनं स्पष्ट होताना दिसतात. म्हणून कदाचित आपण त्यांना आत्मचरित्रात्मक अभंग अशा वर्गवारीमध्ये वाङ्मयाच्या इतिहासामध्ये लिहिलं जातं आणि सांगितलं जातं. तुकोबांचे सगळे अभंग म्हणजे तर त्यांचा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन असं म्हणत म्हणत ते स्वतःच्या आयुष्याचा सगळा संघर्ष सांगतात. आत्मचरित्र या नावाची जी गोष्ट असते किंवा आत्मचरित्र या नावाचा जो साहित्य प्रकार असतो तो आपल्या वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती आपण जाऊन पोहोचल्यावरती लोकांना सांगायला लागतो आणि वयाच्या त्या विशिष्ट टप्प्यावरती जाऊन पोहोचल्यानंतर आपण आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन करतो. आपण आपल्या आयुष्याची 50 वर्ष समजा उलटली आणि 50 वर्ष झाल्यानंतर 60 वर्ष झाल्यानंतर मागे वळून पाहिलं आणि मागे वळून पाहत असताना आपल्याच आयुष्याला एका वेगळ्या पद्धतीने आपण ज्यावेळेला पाहायला लागतो त्यावेळेला आत्मचरित्र लिहिलं जातं असं आपण म्हणू शकतो. पण एक मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यायला हवा की आत्मचरित्र सांगत असताना ते आपलं आत्मचरित्र आहे
हे आत्मचरित्रकाराला माहिती असावं लागतं आणि त्या आत्मचरित्रामध्ये दुसऱ्याला काहीतरी सांगण्याजोगं आहे असं त्या आत्मचरित्रकाराला स्वतःहून वाटावं लागतं. आणखी नाही काय, आत्मकथन किंवा आत्मचरित्र, तर आत्मकथन किंवा आत्मचरित्र, आत्मकथन हा आत्मचरित्राचा एक छोटासा भाग आहे. परंतु एक लक्षामध्ये घेऊया की 50-60 नंतर आपण आपल्या वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर मागे वळून बघतो आणि त्याच्यामधून आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं असतं, त्या घडलेल्या गोष्टींचा आपण नव्याने विचार करायला लागतो. त्यावेळेला आत्मचरित्र लिहिलं जातं. त्याच्यामध्ये आत्माविष्काराची प्रेरणा फार मोठी आहे. आत्मशोधाची प्रेरणा आहे. काही वेळेला ती आत्मप्रेमाची पण प्रेरणा असू शकते. काही वेळेला कठोर आत्मपरीक्षण केलं जातं. काही वेळेला स्वतःच्या जुन्या आठवणींमध्ये रमण्याचा पण भाग असतो. आणि काही वेळेला मला आयुष्यामध्ये जे महत्वाचं जीवनसूत्र गवसलंय, त्या जीवनसूत्राबद्दल देखील सांगण्याचं असतं. पण खरं सांगू का? आत्मचरित्रकारांनी आत्मचरित्र सांगत असताना त्रयस्थपणाने ते जितकं सांगता येईल तितकं सांगावं असं आपल्याला अपेक्षित असतं. आणि त्या दृष्टीने खरोखर आश्चर्य वाटेल तुम्हाला, नाना फडणवीसांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांनी त्यांच्या लहानपणापासून माधवराव पेशवे सत्तेवरती बसेपर्यंतचा सगळा कार्यभाग मांडलेला आहे. आणि त्या काळामध्ये पानिपतच्या युद्धामध्ये काय परिस्थिती होती, त्याचा तो एक जिवंत तपशील आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळतो. हे सगळं झालं आत्मचरित्राबद्दल. परंतु 20व्या शतकाच्या मध्यामध्ये आत्मकथन करण्याची एक प्रेरणा निर्माण झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समाजाच्या उत्थानाचं जे कार्य केलं, त्या समाजाच्या उत्थानाच्या कार्यामधून आत्मकथनाची प्रेरणा लोकांच्या मनामध्ये जन्माला आली. आपल्याला स्वतःचे अनुभव सांगायला 50-60 वर्षाचं व्हायचं कारण नाहीये. ते वयाच्या 25-30 वरती असताना सुद्धा आपण आपल्या अनुभवांना लोकांच्या समोर मांडू शकतो. आपण आपल्या समाजाची वेदना देऊ शकतो लोकांच्या समोर आणि लोकांना त्याच्याकडे सजगपणे पाहायला भाग पाडू शकतो. हा सगळा भाग या आत्मचरित्र आणि आत्मकथनाचा आहे. आणि म्हणूनच या आत्मचरित्र आणि आत्मकथनाबद्दल आपल्या बरोबर बोलण्यासाठी आपल्या समवेत आहेत तरुण लेखक ऐश्वर्या पाटेकर आणि थोड्या वेळाने आपल्याला जॉईन करणार आहेत त्या ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार. नमस्कार. ऐश्वर्या, नमस्कार. मंडळी, ऐश्वर्या पाटेकर यांना आपण सगळेजण ओळखत होतो एक तरुण लेखक म्हणून. MA, BEd, MPhil, नेट सेट एवढं सगळं पूर्ण केलंय. के वाघ त्याच्या के वाघ महाविद्यालय काकासाहेब नगर अधिव्याख्याता आहेत. भूशास्त्र हे त्यांचं पहिलं काव्याचं पुस्तक. त्या काव्यसंग्रहाला 2011 साली प्रसिद्ध झालं आणि त्याला पहिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार नव्या दिल्लीचा मिळाला. उर्मिलाताई, तुम्ही आम्हाला जॉईन करा, तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या बरोबर स्क्रीन शेअर करत असताना खूप आनंद होतोय ऐश्वर्याला आणि मला, कारण पिढी तुम्हाला पाहत पाहत लहानाची मोठी झाली. तुमचा परिचय सर्वांना आहे, पण आधी ऐश्वर्याचा परिचय करून देतो, कारण शेवटी लहानच्यापासून मोठ्यांपर्यंत जायचं आणि आठवणींच्या इंदोळ्यावरती जाताना वर्तमानातून असताना आताच्या वर्तमान काळात जरी तुम्ही दोघं असलात तरी नजीकचा वर्तमान काळ हा ऐश्वर्याचा आहे. ऐश्वर्याच्या भूशास्त्र काव्य संग्रहाला 11 पुरस्कार मिळाले आणि मग त्याचं जू हे आत्मकथन 2016 साली पहिल्यांदा प्रसिद्ध झालं आणि त्याला स्वामिका रणजित देसाई साहित्य पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे 10 पुरस्कार मिळालेले आहेत. पण 6व्या आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवानिमित्त साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या शब्दों में समाई दुनिया या दिल्ली काव्य महोत्सवात मराठी कविता ऐश्वर्य प्रतिनिधी होता आणि मग त्याच्या कविता संग्रहाचे ओडिया, हिंदी, बंगाली, इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्याच्या कथांना पारितोषिकं मिळालेली आहेत. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या एकांकिकेला एकांकिकांचे पुरस्कार मिळाले आणि येत्या काही काळामध्ये त्याचे मी माझ्यात अख्खं गाव घेऊन फिरतो आहे हा कविता संग्रह, बाबुळकांड आणि इतर कथा हा कथासंग्रह प्रसिद्ध होतोय आणि भाषेच्या बिया हा आस्वादक समीक्षेचाही एक लेख एक संग्रह प्रसिद्ध होतो.
ऐश्वर्या, या चर्चेमध्ये तुझं स्वागत करताना आनंद होतोय आणि तसाच आनंद आपण घेऊया उर्मिलाताईंना पुन्हा एकदा नव्याने समजून घेण्याचा. उर्मिला पवार, खरं म्हणजे उर्मिलाताई तुमचा परिचय करून देताना मनापासून आनंद यासाठी होतो की तुमच्या 1975 सालापासून चालत आलेल्या वाटचालीला पाहत पाहत आम्ही आमचे मराठीचे शब्द शिकत आलो. 75 साली स्त्रीवादी चळवळ झाली, आंबेडकरी चळवळ सुरू झाली, त्याच्या पूर्वीपासून त्यात तुम्ही काम करत होता. आजवर 3 कथासंग्रहाचा 10 पुस्तकं तुमची प्रसिद्ध आहे. तुमच्या निवडक कथासंग्रहांचं मदर विट ह्या प्राध्यापिका वीणा देव यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि हेमलाईन युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये ते असतात, त्यांनी ते केले आणि दिल्लीच्या जुबान प्रकाशनाने त्याला प्रसिद्ध केलंय. आम्ही इतिहास घडवला, आंबेडकरी चळवळीतला स्त्रियांचा सहभाग, हे तुमचं पुस्तक तुम्ही मीनाक्षी मून यांना आपल्या सहयोगी घेऊन निर्माण केलेलं आहे. आणि आयदान आयदान या तुमच्या आत्मचरित्रांनी दलित आत्मकथनामध्येच नव्हे तर मराठी आत्मकथनामध्ये मोठा असा टप्पा गाठलेला आहे. आणि त्यांच्या आयदानचा काही भाग न्याय या कथेचा अमेरिकेतल्या मिशिगन विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये सहभाग आहे. मुंबई विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी त्यांचं लेखन आपल्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा चित्रपट केला होता, त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. आणि या चित्रपटासाठी स्त्रियांच्या ज्या वेशभूषा होत्या त्यांच्याकरता तज्ज्ञ म्हणून उर्मिलाताईंनी काम केलेलं आहे. जे आयदांचं नाट्यरूपाने 50 प्रयोग झाले. भारताबाहेर त्यांनी मॉरिशस असेल, नेपाळ, स्वीडन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड अशा देशांमध्ये भ्रमण केलेलं आहे. आणि अशी ही नामवंत मंडळी, जवळजवळ 6 मिनिटं मी बोलतो आहे, परंतु या दोघांच्याबद्दल बोलायला लागलं तर वेळ कमी पडेल. वेळ कमी पडण्याच्या पेक्षा आपण थेट विषयावरती जाऊया. ऐश्वर्या, आपण उर्मिलाताईंच्या पासून सुरुवात करूया, कारण आपल्यामध्ये ज्येष्ठ उर्मिलाताई आहेत. उर्मिलाताई, तुम्ही आत्मकथन लिहिलं, पण तुम्ही वाचलेलं पहिलं आत्मकथन कोणतं तुम्हाला आठवतंय का? मी आधी आयोजकांचे आभार मानते आणि उत्तरा मोने ज्यांनी ही संधी दिली त्यांचे मनापासून आभार मानते. आमच्याकडे खरं म्हणजे वाचन ही प्रथाच नव्हती. इव्हन साधा पेपरही वाचायला माहीत नव्हता, पेपरही घेतला जात नव्हता. अशा समाजामध्ये मी जन्मले, त्यामुळे वाचन नव्हतं. म्हणजे माझं बालपण आता या निमित्ताने सांगायचं तर मी कोकणातली, आणि कोकण हा अत्यंत सौंदर्याने भरलेला जरी प्रदेश असला तरी खाण्यापिण्याचे अतिशय तिथे हाल असा प्रदेश. आणि मी जवळजवळ 100 वर्षापूर्वीचं बोलते. माझ्या वडिलांचा जन्म हा 1896 सालचा, आणि मी आज 76 वर्षाची आहे. आणि माझी जी मोठी बहीण होती ती माझ्यापेक्षा 25 वर्षांनी मोठी होती. असं आमच्यात अंतर 6 भावंड वगैरे. आणि त्या रत्नागिरीच्या खेड्यात मी जन्मले, आणि पहाड, नदी, नाले, मैदानमध्ये सगळं वर्णन केलं मी. पण आमच्या वडिलांना असं वाटलं, ते मिशनरी शाळेत जाऊन शिक्षक झाले, आणि त्यांना असं वाटलं की माझी मुलं खेड्यात राहून शिकणार नाही, म्हणून त्याने आम्हाला शहरात आणलं. तिथे आम्ही रत्नागिरीत छोटंसं जागा घेऊन तिथे झोपडी वजा घर बांधलं, तिथे राहिलो, शिकलो वगैरे. पण मग पुढे आमचं शिक्षण, मी 3रीत असताना वडील वाढले, आईवर सगळा भार पडला. आम्ही 4 भावंड शिकायचे होतो, आणि आई मग आयदानं करून, ते मी आत्मकथनामध्ये सगळं लिहिलेलंच आहे. तर त्या आयदानं मग करून ती करायची, मी सुद्धा आयदाने शिकायला जायची. ते सगळे अनुभव माझ्या गाठीला होते. आणि पुढे आम्ही जेव्हा MA करायला, आईने आमच्या SSC पर्यंत शिकवलं, कारण तिला माहिती होतं की नोकरी मिळते, तर तिथपर्यंत शिकवलं कसं बसं. आणि मी जेव्हा नंतर संसार, मुलं, नंतर आम्ही MA करायला सुरुवात केली, मी आणि गिरा बनसोडे. तर त्यावेळेला MAच्या क्लासमध्ये मुक्कामभाऊ देवाचे गोठणे हे अभ्यासाला होतं, आणि आठवणींचे पक्षी ही 2 आत्मकथनं अभ्यासाला होती. पण त्याच वेळेला समीक्षा पण होत्या, आणि मी तेव्हा 75 पासून कथा लिहायला लागले होते. आणि त्या समीक्षा वाचून असं वाटायचं की मग आपल्या कथा ह्या कुठे बरोबर बसतायत, त्याच्यामध्ये नाही बसत आहे. म्हणून भीतीच वाटली, त्या म्हणजे समीक्षांची पण भीती वाटली, कथा लेखनाची पण वाटली. मग मी ही 2 आत्मकथनं तुम्ही म्हणता तशी मी ती वाचली. आणि पुढे माझ्या आत्मलेखनाच्या निमित्ताने जो प्रवास झाला
त्याच्यात मी बरंच साहित्य वाचलं. ऐश्वर्या, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वाचलेलं पहिलं आत्मकथन तुम्हाला आठवतंय का? ऐश्वर्या, आवाज बंद आहे. अनम्यूट करायला लागेल ऐश्वर्या. हा. एक असं आत्मकथन सांगता येणार नाही. मला जे आत्मकथन होते म्हणजे दलित साहित्यातली एकूण सगळी जी आत्मकथनं आलीत, म्हणजे अगदी बलुतापासून ते उर्मिलाताईच्या आयदानपर्यंत, आणि यांनी मला काही सत्व दिले, म्हणजे प्रत्येकाने काही ना काही दिलेलं आहे. त्यामुळे मी बलुताचंही नाव घेईल, उचल्या, उपरा, तराळांतराळ, आयदान, अशी ही सगळी आत्मकथनं माझ्या आवडीचीच आहेत. एक असं त्याच्यात ठरवता येत नाही, पण त्याने आपल्याला जे सत्व पुरवलं, म्हणजे कुठलंही पुस्तक असेल, मला अजूनही असं कधी कधी वाटतं की एखाद्याने विचारलं की तुझी आवडती कविता कुठली, तर ते मला सांगता येत नाही आपली आवडती कविता कोणती. पण ही सगळी जी आत्मकथनं आलीत, म्हणजे बलुतं आलं, आणि बलुतानं जे समोर उभं केलं, म्हणजे जे द्वंद्व, म्हणजे दगडू असेल आणि दया पवार असेल, दगडू आणि दया पवार, म्हणजे दगडू हा दया पवारांचा भूतकाळ, यातनं मला ना माझ्यातला भावड्या जो भूतकाळातला आणि आत्ताचा ऐश्वर्य, असं ते जाणं. एका बाजूला आलो की उचल्या आणि उपरा या दोघांनी ना भाषा शैलीचा खूप चांगला संस्कार माझ्यावर केला. भाषा शैली व भाषा बोली, की बोलीची ताकद काय असते, ह्या दोन आत्मकथनांनी मला सांगितलं. आणि एका बाजूला अक्करमाशी, की ज्यामध्ये वेदना आहे, विद्रोह आहे, दुःख आहे, यातना आहे, एवढं सगळं असताना सुद्धा हा माणूस 100-125 पानामध्ये अतिशय हे सगळं विश्व काव्यात्मक भाषेमध्ये मांडतो. तर ते काव्यात्मक भाषेची गोष्ट सुद्धा मला तिकडून ती मिळाली. आणि कोलाट्याचं पोर, की कोलाट्याच्या पोराचं जे भावविश्व आहे, ते कुठेतरी भावविश्व माझ्याकडे पण आहे, की बाप असूनही बिन बापाचा मुलगा म्हणून मला जे जगणं जगावं लागलं, तर ते कुठेतरी तिथपर्यंत. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा मी आलो, की जे स्त्री आत्मकथनं आहेत दलित साहित्यामधली, मग कुमुद पावडे यांचं अंतस्फोट असेल, शांताबाई कांबळे यांचं माझ्या जन्माची चित्रकथा असेल, आणि उर्मिलाताईंचं आयदान असेल, तर यांनी स्त्री, एका बाजूला दलित म्हणून जे दुःख आहे ते दुःख, आणि एका बाजूला स्त्री म्हणून असणारं ते दुःख, म्हणजे त्यांना 2 लढाया लढाव्या लागल्या. आणि ह्या 2 लढाया कुठेतरी मला ते माझ्या आईकडे नेणारं वाटलं. आणि म्हणून ही सगळी आत्मकथनं माझ्या आवडीची आहेत. या सगळ्या आत्मकथनांपासून वाहत वाहत मी झोंबी पर्यंत येतो, आणि मग झोंबी मधला अंधया, जो त्याचं जे विश्व आहे, तेही विश्व ग्रामीण भागातला मी असल्यामुळे माझं आहे. किती छान आणि मार्मिक शब्दांमध्ये ऐश्वर्या तू वर्णन केलंस. अरे तुरे करतो आपण मित्र, आणि मग मित्रांच्या समवेत बोलताना ते अहोजोचं बंधन चटकन गळून पडतं. पण ऐश्वर्यालाच जोडून मी सांगते थोडं, की आमचे डॉक्टर गंगाधर पानतावणे हे जेव्हा अस्मितादर्श साहित्य मेळावे घेत असत, आणि मग पुढे साहित्य संमेलन, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच आत्मकथनांचा परिचय, म्हणजे जसं आता ऐश्वर्याने सांगितलं, उचल्या, उपरा, आभरान, स्त्रियांची आत्मकथनं, आणि मुक्काम पोस्ट देवाचे ओढण्याचं मगाशी मी बोलले, तर तिथे त्याच्यावरती परिसंवाद व्हायचे, चर्चा व्हायच्या, पेपर वाचले जायचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही जी भाषा आहे ही घाटावरची भाषा आहे, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि मग विदर्भ. मग आपलं कोकणातलं कुठे आहे? मुक्काम पोस्ट मध्ये राजापूरचं वर्णन आहे, पण तो एक 7-8 वर्षाचा त्यांनी तो आढावा आपल्या आत्मकथनामध्ये एका शिक्षकाला, दलित शिक्षकाला काय अनुभव येतो तो त्यांनी लिहिलेला आहे. पण त्याच्यामध्ये फार व्यापक असं स्त्री जीवन आलेलं नाही, दलित सर्व समाजाचं चित्रीकरण आलेलं नाही. असं तिथे मला लक्षात आल्यावर मला असं वाटलं की मला माझ्याकडे 3-4 भाषा येत आहेत मला. म्हणजे एकतर आमची संगमेश्वरी बोली, जिला आता पूर्वी ती बाल्या लोकांची बोली होती, वाडकोटी बाल्या लोक बोलतात. संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण हे जे तालुके आहेत, तर त्याला आता
सिनेमातल्या लोकांनी संगमेश्वरी बोली असं नाव दिलेलं आहे. आणि मी ज्या सासरी गेले तिथे मालवणी भाषा, ती मालवणी भाषेचं मला माझी सासू भेटली तिथे, त्या स्त्रिया भेटल्या. नंतर आमच्या शेजारी एक कोल्हापूरचं विराड होतं, त्यांची कोल्हापुरी भाषा, तर 3-4 भाषा आणि शिवाय आपली प्रमाण भाषा आहेत. तर मला असं वाटलं की ह्या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत साहित्यामध्ये, त्या म्हणी, त्यातली वाक्प्रचार आणि माझ्या जवळचं स्त्रियांच्या वेदना आणि त्यांच्या संपूर्ण कथा कहाण्यांचं खजिना होता. त्यामुळे माझी आई, माझी सासू, गावातल्या आमच्या स्त्रिया त्या इतक्या, एखादी अभिनेत्री असे काही करणार नाही अनुभव किंवा सांगणार नाही असे अनुभव सांगून अभिनयही करायच्या, गाणी म्हणायच्या, कथा कहाण्या सांगायच्या. तर त्यांना त्या शिकलेल्या नसल्यामुळे लिहिता येत नाही, त्यांच्या हातात लेखणी नाही, पण माझ्या हातात लेखणी आहे. तर आपण ते लिहावं. त्यांच्या दुःखाची वीण, माझ्या दुःखाची वीण आणि त्या ऐदानं करणं, ही वीण आपण विणावी असं मला वाटलं. त्यातून मग तुम्ही जो ऐदानाचा उल्लेख करताय त्या ऐदान लिहिलं गेलं. खरंय. उर्मिला, ते एक छोटी विनंती आहे, तुम्ही तो हा हातात धरू नका, हेडफोन तो मोकळा ठेवा, म्हणजे ते अडचण येणार नाही कोणती. मग मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. आपण आता बोलत असताना दलित आत्मकथनाबद्दल आणि दलित स्त्रियांच्या आत्मकथनांबद्दल देखील बोललो. त्याच्यापूर्वी रमाबाई रानड्यांनी त्यांचं आत्मकथन लिहिलेलं होतं. रानड्यांच्या पत्नी. तर लक्ष्मीबाई टिळकांचं आत्मकथन होतं. अनेक आत्मकथनं त्याच्यानंतर स्त्रियांनी लिहिलेली आहेत. उर्मिला, ते तुम्हाला प्रश्न असा आहे की या संबंध स्त्रियांच्या आत्मकथनांमध्ये उर्मिला पवार स्वतःला कुठे बसवतात? एका बाजूला हंसा वाडकरांचं आत्मचरित्र तुमच्या आधी येऊन गेलंय, स्नेहांकिता हे स्नेहप्रभा प्रधानांचं आत्मचरित्र येऊन गेलेलं आहे. या दोघी अभिनेत्री होत्या, यांनी एका प्रकारच्या वेदना सहन केलेल्या आहेत, वेगळ्या प्रकारचं आयुष्य पाहिलेलं आहे. रमाबाई रानड्यांचं दुःख काही वेगळ्या पातळीवरती होतं. या सगळ्या स्त्रियांच्या आत्मकथनांच्या परंपरेमध्ये उर्मिला पवार स्वतःला कुठे बसवतात? आता याच्यामध्ये काय आहे की माझं जे जगणं आहे त्याच्यामध्ये मी मुंबईत राहिल्यामुळे इथे 1975ला जो स्त्री वाद आला किंवा स्त्री मुक्ती चळवळ आली, त्या चळवळीशी मी जोडले गेले. तर त्यामुळे मला त्याच्या आधीची ही आत्मकथनं ज्या आपल्या वेदना घरातल्या काही सांगत होत्या किंवा आपल्याला एक दुय्यमपणा जो स्त्रीला येते तो कसा आलेला आहे आणि नवऱ्याचा मोठेपणा सांगण्यासाठी म्हणून काही स्त्रियांनी आत्मकथनं लिहिली, त्यांचा पराक्रम सांगण्यासाठी अशी आत्मकथनं लिहिली गेली. पण माझं आत्मकथन हे स्त्रीवादातून आलेलं आहे. म्हणजे कसं झालेलं आहे की स्त्री आणि पुरुष हे निसर्गतात एक दोन वेगळेपण आहे, ते निसर्गतात आहे. पण स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे समाजाने तयार केलेलं आहे की तू असंच वागलं पाहिजे, तुझ्याकडे हे गुण आहेत. स्त्री म्हणजे हळवी, कोमल अंतःकरण, ती कठोर बोलायचं नाही, असं वागायचं नाही, आणि तू लाजलंच पाहिजे, तू असं पायबी आवरून बसलं पाहिजे. अशा पद्धतीने तुझं हे स्त्रीत्व आहे ते तू सांभाळलं पाहिजे. आणि पुरुषाला सांगितलं की तू मर्द आहेस, तू तुझी मर्दानगी दाखवली पाहिजे. आणि त्यामुळे त्याला बालपणापासूनच तसं त्याला वाढवल्यामुळे तो जो काही वागत होता त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत होता दोघांच्याही. आणि त्यातून त्या स्त्रियांचे जे काही अनुभव होते ते येत होते. तर ते मी पाहत होते. आणि या स्त्रिया वर्ग पातळीवर त्या वरच्या स्तरावर होत्या. आणि मी सांगितलं की खेड्यातून आले, दलित समाजातल्या खेड्यातून, त्यात स्त्री म्हणून, तर त्यामुळे नाही रे वर्गातून आल्यामुळे सगळा नकारच माझ्याकडे होता. आणि त्यामुळे मला सतत जाणवत होतं की ह्या जरी लिहित असल्या तरी त्या चांगल्या खातायत, चांगलं पितायत, चांगलं वस्त्र अलंकार त्यांच्याकडे सगळं आहे, पण माझ्याकडे तो अभाव आहे. त्यामुळे ती गरिबी, ते दुःख ते माझ्या आत्मकथनामधून आलं. आणि एका बाजूला हे स्त्रीवादी असणं, म्हणजे स्त्रीत्व आलं आणि मग स्त्रीवाद म्हणजे मग राजकारण आलं. काय राजकारण? की तुम्ही आम्हाला जरी किती हे करत असलात, डॉमिनेट करत असलात, तरी स्त्री आणि पुरुष हे बरोबरीचंच आहेत. दोघांचे मेंदू, त्यांची ग्रास्पिंग क्षमता
समजून घेणं हे सारखंच आहे. तुम्ही त्यांना शिक्षण उशिरा दिलं किंवा मुद्दाम मागे ठेवलं असलं तरी ही जाणीव मला जेव्हा झाली तेव्हा मी माझ्या घरातही माझ्या मुलांना वाढवताना माझ्याबरोबर माझ्या पतीचं नेहमी असं म्हणणं असायचं की तू एक स्त्री आहेस तर तू सांभाळल्या पाहिजे सर्व जबाबदाऱ्या. आणि मग तिथे मी त्यांना हे पटवून देत असे की स्त्री ही सुद्धा एक व्यक्ती आहे आणि स्त्रीकडे व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे. त्या दृष्टीने मी माझ्या लेखनाकडे पाहिलं आणि मी व्यक्ती आहे. आणि त्याचबरोबर मला हेही जाणवतं बरं का की आपला देश हा संपूर्ण जातीप्रथा धर्मप्रथा सर्व रूढी परंपरा त्यात इतका वाढलेला आहे. त्यामुळे आर्थिक सामाजिक वैचारिक सर्व पातळीवर आहे की इथे तुमचं खाजगी काहीच नाहीये. प्रत्येकाचे अनुभव आहेत. त्याला जर विचार करून पाहिलं आपण तर ते सामाजिकच अनुभव आहे. त्याला सामाजिक पदर आहे असं मला जाणवलं आणि ते माझ्या आत्मकथनामध्ये आलेलं. खरं आहे उर्मिलाताई, तुमचं संपूर्ण लिखाण वाचत असताना अख्खा समाज त्याच्यामधून प्रतीत होत असं जाणवतं. ऐश्वर्या, तुझ्या आत्मकथनाकडे तुला वळावं असं तुला का वाटलं? आणि या समग्र परंपरेमध्ये दया पवारांच्या पासून आजपर्यंत जे लेखन होते त्या परंपरेत तू स्वतःला कुठे बसवतोस? हे सगळं विचारतो त्याचं कारण आत्मचरित्रकाराला स्वतःपासून अलिप्त होऊन स्वतःकडे बघावं लागतं. येस. काय झालं की लेखक म्हणून म्हणजे काय 4वी-5वीत असेल तेव्हापासून मी लिहितो, कविता लिहितो. आणि तो सगळा भाबडा आपण म्हणतो ना, आपण एक भाबडे असतो. भाबडा कवी तुमच्यात असतो, लेखक तुमच्यात असतो. आणि ते भाबडे पण घेऊन त्या काळामध्ये म्हणजे एका बाजूला संघर्ष होता, दारिद्र्य होतं, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसऱ्या बाजूला मी कवितेच्या भरात वाहत जात होतो, कविता करत होतो. आणि विद्यार्थी दशेमध्ये ना तुम्हाला ही जी कौटुंबिक धग असते ना ती विशेष जाणवत नाही. ती लढाई आई एका बाजूला लढत होती आणि दुसऱ्या बाजूला मी कविता चे वेगवेगळे बक्षीस मिळवत होतो. कवितेच्या कार्यक्रमाला जायचो आणि जिथे जाईल तिथून बक्षीस घेऊन यायचो. अशा सगळ्याला ना आई कुठेतरी कंटाळली होती. आणि एका बाजूला एम ची डिग्री हातात आली आणि डिग्री हातात आली त्या दरम्यान पुन्हा मला एक पुरस्कार मिळाला कवितेचा. तो पुरस्कार घेऊन घरी आलो. आईला म्हणालो, आई मला पुरस्कार मिळाला. आई म्हणाली, तुझ्या या पुरस्काराची भाकरी थापता आली असती ना तर एक वेळच्या जेवणाची चिंता मिटली असती. खरं सांगतो मी वास्तवात आलो. ते जे भाबडेपण होतं, भारावलेपण होतं ते सगळं उतरवून ठेवलं. म्हणजे ते पुरस्कार असेल, या गोष्टी असेल तर फार छोट्या छोट्या होत गेल्या. आणि समोर आला भाकरीचा प्रश्न आणि ती भाकर मात्र पृथ्वी गोला एवढी, जे सुर्वे मास्तरांनी ते सांगून ठेवलेलंच आहे. आणि दुसऱ्या बाजूला कविता गात हिंडायचो मी. आणि आई मला म्हटली की अरे मीही जात्यावर गाते, पण ओबी गाताना मी जात्याचा खुंटा सोडत नाही आणि जेव्हा खुंटा सोडते तेव्हा जात्याच्या पाळूशी पीठ जमा होतं. तुझ्या कवितेनं काय जमा होतं? असं वाटल्यानंतर असं वाटू शकतं की ही आई याच्या साहित्याच्या विरोधात आहे, पण आईनं सामाजिक वास्तवामध्ये जे काही भोगलेलं होतं, पाहिलेलं होतं, त्यामुळे तिने मला जमिनीवर आणलं. आणि ते जमिनीवर आल्यानंतर मी जेव्हा तिच्याकडे पाहायला लागलो, जसं आता उर्मिलाताईने मगाशी सांगितलं की साहित्याचा वाचक म्हणून लेखक म्हणून मी लिहित होतो. म्हणजे धग उद्धव शेळकेंची कादंबरी त्यातली कौतिक आणि कौतिकचं दुःख समीक्षक ज्या पद्धतीनं समोर ठेवत होते किंवा आनंद यादवांचीच आई, हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की माझ्या आईचं दुःख फार मोठं आहे आणि हे समोर ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आईचं दुःख सांगण्यासाठी मी जू लिहिलं. ती दुःखाशी कशी लढली आणि जिंकली. म्हणजे खरं तर ते तिचं चरित्रच आहे ज्याला मी माझ्या नावावर आत्मकथन म्हणून खपवतोय. की जे उर्मिलाताई मागाशी म्हणाल्या की जो संघर्ष स्त्रीला करावा लागतो, दुहेरी संघर्ष असतो, तो तीव्र संघर्ष आईनं केला आणि मला ते लिहावं लागलं. आणि ते लिहिणं जेव्हा मी मागाच्या प्रश्नाचं उत्तर जे मी दिलं की जे मी कुठे ठेवणार आहे,
की ही सगळी आत्मकथनं वाचताना माझ्या लक्षात आलं की मीही हेच आयुष्य जगतोय, मीही हेच आयुष्य भोगतोय, ह्याच समस्या माझ्या आयुष्यामध्ये आहे. आणि ह्या समस्या आयुष्यामध्ये असल्यानंतर म्हणजे बलुतनं मी जसं सांगितलं की जे द्वंद्व उभं केलं, जो भावड्या होता तो भावड्या माझ्या समोर उभा राहिला, जसा दया पवारांनी दगडू समोर उभा केला. आणि ते उभा राहिल्याच्या नंतर जे काही सुरू केलं भावड्याने, जे काही विश्व मांडायला सुरुवात केली, ते विश्व मला जर मांडावंसं वाटलं असेल तर बलुत पासून ते आयदानपर्यंत ह्या सगळ्यांना आणि मग पुन्हा झोंबीपर्यंत, की यातला जो नायक आहे तो नायक आणि कुठेतरी मी. म्हणजे एका बाजूला मला कथा लिहिता येत होत्या, कविता लिहिता होत्या, पण तरी मला हे समोर ठेवावं लागलं, कारण नंतरच्या दिवसामध्ये नाटक लिहिलं तरी त्याच्यातून तेच आयुष्य समोर यायचं, कविता लिहायचो त्याच्यातूनही तेच आयुष्य यायचं, कथेतूनही तेच आयुष्य यायचं. मग मला याचा पिच्छा कुठेतरी सोडवायचा होता, एकदाच हे सगळं सांगायचं होतं, मोकळं व्हायचं होतं. आणि ते मोकळं होणं मला सगळ्या दलित आत्मकथनांनी सहाय्य केलं, किंवा मला ते विश्व दिसलं की मीही माझं आयुष्य सांगावं. म्हणजे ती मंडळी त्यांना खूप भोगलंय त्यांनी, मी असं म्हणेन की माझं एवढं भोगणं नाहीये, म्हणून त्यांना मी त्यांच्या मध्यभागी उभं करणार नाहीच आहे. ते माझ्या आपण काय म्हणू आदर्श आहेत ती सगळी मंडळी, आणि त्यांच्या मागे मी उभा आहे माझं आयुष्य घेऊन, असं मला वाटतं. ऐश्वर्या, खूप छान पद्धतीने तू सगळं मांडलंस. मला उपरा हे आत्मकथन फार महत्वाचं वाटतं भाषिक प्रयोगाच्या दृष्टिकोनातून. त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 3 टप्पे, 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बोली त्यांचा वापर करत लक्ष्मण मानेंनी ते लिहिलेलं आहे. तू देशामध्ये वरचा आहेस, नाशिक परिसरामध्ये तुझं सगळं आयुष्य गेलेलं आहे, उर्मिलाताई कोकण प्रदेशामधल्या आहेत, आणि तुम्ही तुमच्या बोलीला आणण्याचा प्रयत्न केलात आत्मकथनांमधून. हे प्रयोग दलित साहित्याने आणि दलित आत्मकथनांनी अतिशय सामर्थ्याने पहिल्यापासून केलेले आहेत. पण मला तुला असं विचारायचं आहे, आपण प्रश्न ऐश्वर्याला विचारतोय मी, की ज्या वेळेला व्ही शांतारामांचं आपण आत्मकथन वाचतो, आत्मचरित्र वाचतो, शांतारामा हे वाचलं असशील तू अशी मला अपेक्षा आहे, किंवा एक झाड दोन पक्षी हे विश्राम बेडेकरांचं आत्मचरित्र आहे. याच्यामध्ये लेखनाचे प्रयोग आहेत. या लेखनाच्या प्रयोगांचा विचार कधी तुझ्या मनामध्ये आला का तुझं आत्मचरित्र लिहिताना? म्हणजे मला कळालं नाही म्हणजे काय. मला असं म्हणायचं की एक झाड दोन पक्षी हे चरित्र लिहिताना आपल्या मनामध्ये मी बाहेर जा आणि आतला मी अशा एकमेकांच्या मनांचा एकमेकांशी संवाद आहे. आता प्रश्न मी अधिक नेमका आणि टोकदार करतो की एका बाजूला तू कवी आहेस आणि दुसऱ्या बाजूला तू कथाकार आहेस, तू नाटकही लिहितोस, पण तुला आत्मकथनातून व्यक्त होणं हे अधिक चांगलं वाटतं, सोपं जातं, की कवितेमधून व्यक्त होणं सोपं जातं? असंच काही नाही, म्हणजे लेखक जेव्हा लिहितो म्हणजे जेव्हा मला असं वाटलं की हा अनुभव कवितेत बसतो, तो कवितेत येतो, असं वाटतं की हा अनुभव नाटकात जाईल बाबा, तर तो नाटकात येतो. म्हणजे त्याचं तो स्वतःच रूप घेऊन येतो, त्याला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही. नंतर आपण माध्यमांतर करतो समजा त्याच्यावर वेगवेगळी कलाकुसर करत, पण तो अनुभव मूळचाच तुमच्यामध्ये असावा लागतो. आता तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला की कलात्मकता आपण जी म्हणतो, जी कथेच्या बाबतीत घडते, कादंबरीच्या बाबतीत घडते, नाटकाच्या पण बाबतीत घडते, तशीच ती आत्मकथनाच्या बाबतीतही आत्मचरित्राच्या बाबतीतही होते. म्हणजे जनरली आपण असं म्हणतो की जे व्ही शांतारामांचं आत्मचरित्र आहे, जनरली हे त्यांचं कर्तृत्व आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण सिने क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही त्यांचं विश्व गाजवलेलं आहे ते संपूर्ण त्याच्यामध्ये आलेलं आहे. विश्राम बेडेकर हे मूळचे लेखक आहेत, आणि मगाशी मी दलित साहित्याच्या आत्मकथनाच्या बाबतीतही तेच म्हणालो की बलुतनं सुद्धा तो प्रयोग केलेला आहे, बलुतामध्ये पण तो प्रयोग आलेला आहे.
की जो दगडू आहे आणि दया पवार आहेत, हे दोन समोर त्यांनी उभं केलेले आहेत. अक्करमाशीमध्ये पण एक चांगला पद्धतीचा काव्यात्मक भाषा. म्हणजे मला प्रश्न पडतो, ते सगळं जगणं इतकं विदारक आहे, भयानक आहे, आणि एवढं भयानक जगणं इतकं काव्यात्मक शैलीमध्ये हा लेखक कसा मांडतो. आणि तीच गोष्ट पुढच्या काळामध्ये उपरामध्ये आहे, उचल्यामध्ये आहे. म्हणजे जनरली मला मगाशीच ते सांगायचं होतं की जी आत्मचरित्र आपल्याकडे आली आणि ही आत्मकथनं आपल्या दलित साहित्यातली आली, तर यातनं मुळाचाच प्रयोग झालेला आहे. म्हणजे आपण असं म्हटलं जातं, म्हणजे हा तो वादाचा मुद्दा आहे की दलित साहित्य हे सौंदर्यशास्त्र नाकारतं, पण मुळातनं ही सगळी आत्मकथनं पाहिली ना, शीर्षकासकट अतिशय सुंदर प्रयोग त्याच्यामध्ये झालेला आहे. तो प्रयोग त्यांनी केलेला नाहीये जाणून बुजून, ते आतून त्यांच्यातनं आलंय. म्हणजे आयदान सारखं शीर्षक आहे, म्हणजे त्या शीर्षकातच बघा, दुसऱ्या बाजूला अक्करमाशी आहे, उपरा आहे, उचले आहे, बलुत आहे. ही शीर्षकच फार वैशिष्ट्यपूर्ण आलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या शीर्षकाचा जर आपण पाठीमागे गेलो, त्याचे अर्थ काढले, तर आपल्याला त्याच्यामधला जो काही मोठा अर्थ आहे तो आपल्या समोर येतो. म्हणजेच एका बाजूला व्ही शांताराम जे तुम्ही आता सांगितलं आणि विश्राम बेडेकरांचं आहे, तेच काम दलित आत्मकथनांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तू बोलता बोलता सौंदर्यशास्त्राबद्दल बोललास. दलित आत्मकथनांचंच नव्हे तर दलित साहित्याचं स्वतंत्र सौंदर्यशास्त्र त्याच्यातून निर्माण झालंय. करेक्ट. उर्मिलाताई, तुम्हाला काहीतरी सांगायचं? मगाशी ऐश्वर्य आता सांगते ते खूप चांगलं सांगतोय की एक झाड दोन पक्षी. तसंच बोलितामध्ये सुद्धा तो एक नायक आहे, दोन मनं त्याची आणि बोलतोय वगैरे सगळं आहे. आत्मकथन हा म्हणजे प्रकारच असा आहे की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे सांगायचं, बरोबर. त्यामुळे हा प्रकार हाताळायला खूप जणांना भीती वाटते. खूप आत्मकथनं येतील आणि आलेली आहे, स्त्रियांनी खूप धीर करून आत्मकथनं लिहिले. परंतु स्त्री पुरुष म्हणून आपण जेव्हा संबंध आपला जो मांडणी असते की मला पुरुषांबद्दल काय वाटतं किंवा मला स्त्रीबद्दल काय वाटतं, किंवा माझ्या आयुष्यामध्ये ज्या कोणी स्त्रिया आल्या की जे कोणी पुरुष आले त्यांच्याबद्दल मला काहीतरी सांगायचंय की बोलायचंय. जसं मी म्हटलं की प्रत्येकाचं आयुष्य हे सामाजिकच आहे, त्यामुळे ते मांडण्याचं धाडस कुणाकडे नसतं. आणि आपला समाज काय म्हणेल हे सुद्धा सतत एक काय म्हणतो आपण ते बाण असा मानेवरचा तलवार मानेवर ठेवलेली असते. त्यामुळे काय होतं की बरीचशी आत्मकथनं ही कादंबऱ्या होतात. तुम्ही जर पाहिलं तर माहिती असलेल्या लोकांची ती कादंबऱ्या आहेत, त्यांचं जीवन आपल्याला कळतं त्याच्यातून. मला अशी 2 आत्मकथनं माहिती आहेत की जी आत्मकथनं अतिशय सुंदर झाली होती की तो सगळा त्यांच्या समाजाचा म्हणजे तिथला सगळा अवकाश, त्यातलं निसर्ग, त्यातलं बोली भाषा, ते संबंध सगळं. पण आपल्याला लोक काय म्हणतील, आपलेच लोक आपल्यावर रागवतील म्हणून त्याची कादंबरी झाली. अलीकडेच माझ्या एका मैत्रिणीने आत्मकथन लिहिलंय, पण तिला धीर होत नाही ते प्रकाशित करण्याचा. मग तिने निर्णय घेतला आता ही कादंबरी करायची. एक झाडू कामगार, आपल्यालाही माहिती असेल, रमेश हरळकर नाव आहे त्या झाडू कामगाराचं. तो झाडू कामगार होता आणि तो त्याचे इतके विदारक त्याने अनुभव लिहिलेले आहेत. त्याच्या आत्मकथन त्यांनी लिहिलंय, आपण प्रकाशित नाही केलेलं आहे. तो म्हणतो म्हणजे किती, मी त्याचा माझ्या आयदानमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला हरळकरचा की 2 बिल्डिंगच्या मध्ये जो चिंचोळा भाग, तिथे मी झाडू कामगार होतो तेव्हा झाडू कचरा काढायला गेलो आणि तिथे गेलेलो असताना घामाघूम झालो होतो, हवा नाही काही नाही, आणि वरून कुणीतरी बाईने एक पाळीचं एमसीचं फडकं टाकलं आणि ते त्याच्या नेमकं तोंडावर पडलं. आणि तो म्हणतो की त्या माझ्या घामामध्ये ती रक्ताची चव, मी तिथेच थांबतो. इतकं विभत्त ती रक्ताची चव, मी सुद्धा तिथेच थांबलेली आहे. इतके विदारक अनुभव. हे झाडू कामगार, त्यांना पत्रा लागतो, त्यांना गँग्रीन होतं, ते त्या पाईपमध्ये जातात, मेन होलमध्ये उतरतात, तिथे साफसफाई करायला त्या गॅस चेंबरमध्ये जाऊन तिथे त्यांना ते मरण पावतात गॅसमध्ये. आणि त्यांच्या करण्यात आता बायकांना जेव्हा पीटी केस म्हणून नोकरी लागते
तेव्हा त्यांचंही शोषण होतं. स्त्री म्हणून ते कसं होतं शोषण? सकाळी कचरा काढायला जाताना पहाटेच्या अंधारात किंवा मुकादम काय पद्धतीने वागतो, हे सगळं त्यांनी लिहिलं. एवढंच नाही, तर आपल्या समाजामध्ये सुद्धा आता सगळे पांढरपेशे लोक झालेत, सफारी घालतायत. त्याने सफारी गँग असंच नाव ठेवलं त्यांना. पण न्यायपाला करतात, पण त्यांना स्वतःला काहीच माहिती नाहीये अजून. त्यांना वाटतं आपल्याला बाबासाहेब आंबेडकर कळले, पण नाही कळले. हे सगळं त्यांनी लिहिलं आणि लिहिल्यानंतर त्याला आत्ता वाटायला लागलं, की अरे हे मी प्रकाशित केलं तर मला सगळेजण आधीच वाईट टाकलं होतं, आणखी वाईट टाकतील. त्यामुळे नको लिहायला. म्हणून त्याने ते थांबवलंय. ते आता त्याचं वेगळं करणार आहे. पण आत्मकथन म्हणून नाही येणार आहे. म्हणजे किती ही जोखीम असते आत्मकथनाची ती बघा. हे मला त्याच्यामुळे त्यामुळे आत्मकथनं जी भराभर यायला पाहिजे होती. खरं म्हणजे काही लोक लिहितात, भरमसाठ लिहितायत. मळणी शेतकरी लिहितोय, शेतात आपली वेगळी भाषा, मग वेगळ्या भाषेत लिहितोय. पण तो असा आपल्या आयुष्याला भिडायला घाबरतो, समाजाला भिडायला घाबरतो. आणि अलीकडे आता तर इतकी भीती निर्माण झालेली आहे की तुम्ही काय बोलावं, काय वागावं हे तुमच्या नियमामध्येच ते बसलेलं आहे. माझी कवच कथा तिला अश्लील ठरवून तिच्यावरती खूप बंधनं आली होती आणि त्याच्यावर नारेबाजी झाली, सगळं सगळं झालं. परंतु ज्या मुलींना ती अभ्यासाला होती त्यांनीच सांगितलं की ही कथा काही अश्लील वगैरे काही नाहीये. आंबेवालीची कथा मगाशी कुणीतरी उल्लेख केला तर तुम्ही त्याला असं केला. तर आंब्यावरून व्यर्थी शब्द दादा दादा कोणते काही लोक कसे बोलतात त्याच्यावर मी ते फोकस केलं होतं. पण जे बोलणारे लोक असतात त्यांना कुणी काही म्हणत नाही. पण जी लिहिणारी बाई असते त्या बाईने कसं लिहावं, काय लिहावं हे सुद्धा फार मोठं हे आहे. आणि दलित साहित्यामध्ये दलित स्त्रियांचं एक लेखनामध्ये मी तुम्हाला आता जाता जाता या विषयाला आपण हात घातला म्हणून सांगून मीच घातला हात. मी इथे थांबते, तुम्ही पुढे दुसरं विचारलं तरी नाही नाही, चालेल. उर्मिलाताई तुम्ही बोला. हे हे फार महत्वाचं बोलताय तुम्ही, बोला जरूर. तर काय होतं की आता समष्टी आणि व्यक्तिगत, व्यक्तिगत अनुभव तुम्ही लिहू नका. आता माझ्या आत्मकथनावरती जोरदार टीका झालेली आहे, जबरदस्त. म्हणजे मी पहिल्या पाळीचं लिहिलं, पहिल्या रात्रीचं लिहिलं, पण त्याच्यामध्ये मी कोणाच्या भावना चालवण्यासाठी लिहिलेलं नाही. तुम्ही अश्लील कशाला म्हणाल, की जे साहित्य कुणाच्या तरी भावना चालवतं त्याला तुम्ही अश्लील म्हणा. पण ज्या लिखाणामधून ही गरिबी, ते दारिद्र्य, आता माझ्या नवऱ्याला वाटलं की तो क्लार्क माणूस, त्याला वाटलं आपण हॉटेलमध्ये हनीमून करावा आणि सगळं अज्ञान, त्या अज्ञानामध्ये आणि ते काय प्रकार झाला आणि काय तो त्याला विनोदाचा टच देऊन मी ते सगळं लिहिलंय. आणि कुणाला त्याच्याबद्दल माझ्यावर इतर फार जास्त बोललं गेलं नाही, परंतु जवळच्याच लोकांनी त्याच्यावर खूप टीका केली. इव्हन प्रज्ञाला सुद्धा या सगळ्या ह्याच्यातून जावं लागतं, की प्रत्येक ठिकाणी एक असं विचारलं जातं की इथे आंबेडकरवाद कुठे आहे, इथे चळवळ कुठे आहे. मग सगळंच साहित्य आपण चळवळीसाठीच लिहायचं असतं का? आणि चळवळीच्या साहित्यातही असे आपले अनुभव येतातच आणि ते अनुभव का येऊ नये असं मला विचारायचं आहे. तर अशा वेगवेगळ्या समाजाच्या धारणेमुळे साहित्य निखळपणे यायला पाहिजे, ते येत नाही, ते येत नाही. ही माझी खंत आहे. हो उर्मिलाताई, तुमच्या बोलण्यामधून एक तीव्रतेने गोष्ट अशी जाणवते की एक सफाई कामगार स्वतःच्या आत्मचरित्राला मांडण्यासाठी घाबरतोय. ही चांगल्या समाजाच्या आरोग्याची म्हणजे एकूण सामाजिक आरोग्याची चांगली स्थिती नाहीये. पण मग कादंबरीमधून जर आपण आपलं आयुष्य मांडायला लागलो तर मग फार कल्पिताकडे जातो ना. पण ही आत्मचरित्र जी असतात ऐश्वर्या, ही किती खरी आणि किती खोटी असतात. मी तुझ्याबद्दल आणि उर्मिलाताईंबद्दल बोलतोय असं नाही. आपण जे एकूणात वाचन केलेलं असतं त्याच्यामध्ये आपण किती टक्के व्यक्त होतो. ऐश्वर्या, आवाज खोटी बंद किती आहे. हा हॅलो. हा, हा, आत्मचरित्र खरी किती आणि खोटी किती, म्हणजे आता आपण असा जर प्रश्न निर्माण झाला तर हा बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत होऊ शकतो. आणि गंमत ही आहे, मगाशी उर्मिलाताईंनी जे सांगितलं
की माणूस जेव्हा आत्मकथन म्हणून सांगायला लागतो तेव्हा घाबरतो यासाठी की अरे हे समाजाला कळेल, किंवा त्यात माणसं जोडलेली असतात, ज्या माणसांवर आपण लिहिणार आहोत त्यांचा एक धाक असतो, त्यांची काय प्रतिक्रिया असेल किंवा ते काय करतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे किती खरी आणि किती खोटी तो लेखक किती प्रामाणिकपणे मांडतो. म्हणजे जेव्हा आपण आत्मकथन वाचतानाच आपल्याला कळतं की याच्यात कल्पनेचे रंग आहे का, तर जाणवतं. काही आत्मकथनांमध्ये, आत्मचरित्रांमध्ये ते जाणवतं की कल्पना केवळ नायक काय करतो की स्वतःवर कॅमेरा ठेवतो आणि तो कॅमेरा ठेवताना त्याच कसं बरोबर आहे, तोच कसा संघर्षात आहे, असा सगळा त्याच्यावरचा कॅमेरा तो ठेवतो. आणि त्यामुळे साहजिकच वाचकांचा तो गैरसमज होतो की अरे हा हे खोटं आहे का. पण जेव्हा तो वास्तव मांडतो, स्वतःला टाळून त्याचा समाज मांडतो, समाजाचं विश्व मांडतो, इतरांना मांडतो, ह्या जेव्हा गोष्टी तो मांडतो तेव्हा ते आपल्याला खरं वाटायला लागतं. म्हणजे जसं मगाशी उर्मिलाताईंचा जो प्रश्न होता तो मलाही होता की मी अजूनही कोर्ट कचऱ्या करतोय, समजा माझं आयुष्य अजून त्याच्यात चाललंय. आणि मला बरेच जण असं म्हणाले की जू आल्याच्या नंतर त्यातली जी कॅरेक्टर आहेत त्यांनी ते तुला काही म्हणाले का, काही झालं का, ती माणसं आहेत का. आता मी त्या बाबतीत नशिबवान असं आहे की ती मंडळी वाचक नाहीयेत, त्यांना माझ्याविषयी रसच नव्हता की हा लिहितोय काय लिहितोय, त्यांना त्याचं काही पडलेलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच ते वाचल्याच्या नंतर वाद वगैरे असे काही झाले नाही. पण तो खरं मांडतो, बेंबीच्या देठापासून तो मांडू पाहतो. आणि आपण जर आत्मचरित्राच्या बाबतीत, आणि मगाशीच आपला तो विषय होता आत्मचरित्र आणि आत्मकथन, म्हणजे वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर, म्हणजे मी जर लेखक आहे 60-70 वर्ष, जी काही कर्तृत्व लेखक म्हणून मी गाजवलं, तेव्हा मी माझं आत्मचरित्र लिहीन, त्यात सगळे ते संदर्भ येतील. मी जर ऍक्टर असेल, अभिनेता असेल तर ते सगळं येईल. मी जर क्रिकेटर असेल तर त्याच्यामध्ये येईल. पण त्याच्यामध्ये येईल काय, तर कर्तृत्व येईल. पण आत्मकथनामध्ये मात्र हे येत नाही. आत्मकथनामध्ये अनुभव येतो, आणि अनुभव तो ज्या पद्धतीने येतो, ज्या पद्धतीचा असतो, तो पाहिल्यानंतर, म्हणजे आता मलाही असं म्हणालं गेलं की तू याला कादंबरी म्हण, तुझी कादंबरी आहे, म्हणजे तुला कादंबरी वाङ्मयामध्ये एक स्थान मिळेल, एक वेगळी चर्चा त्याच्यातून घडून येईल. पण मी त्यावर ठाम होतो, कारण मला कादंबरी लिहिता येते, मला कादंबरी लिहायच्याच आहेत, मला कविता लिहिता येतात, मला नाटकं लिहिता येतात, मला ते लिहायचेच आहेत. मग मी याला का कादंबरी म्हणू, मी याला आत्मकथनच म्हणणार आहे. कारण जो अनुभव जिवंत आहे, जगलेला आहे, भोगलेला आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणाला की आपण कादंबरीकडे गेलो की तो जरी वास्तव अनुभव असला तरी त्याला काल्पनिक म्हटलं जाण्याची शक्यता जास्ती असते, की ही कल्पना केलेली आहे. पण जेव्हा काही अंशी का होईना वाचक त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यामुळे मुद्दा तिथे राहतोच. म्हणजे प्रश्न जे तुमचा आहे त्याला मी जरा घुमवलं, फिरवलं की किती खरी आणि किती खोटी. हा अलीकडे चांगली आत्मकथन आलेली आहे बरं का. म्हणजे निखळपणे, म्हणजे आपण म्हणत होतो ना की जसं दलितांची आत्मकथन आली, वेगवेगळ्या म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमाती वगैरे, तशी आत्मकथन स्त्रियाही वेगवेगळ्या पद्धतीने लिहायला लागल्या. म्हणजे आता सुद्धा हमरस्ता नाकारताना सरिता आवडतं, म्हणजे वेगळं की दलित पुरुषाशी लग्न केल्यानंतर तिला आलेला तो अनुभव आहे. किंवा सिसिलिया कार्वालोचं टिपवणी, फार सुंदर आत्मकथन आहे की ख्रिश्चन समाजामधली, आणि तिने त्या नन व्हायला जात होती, परंतु तो अनुभव काही बरोबर तिला वाटला नाही. मग आपण शिक्षण घेतलं पाहिजे, प्राध्यापिका झालं पाहिजे, आणि मग त्या समाजातले त्या चर्च मधले अनुभव किंवा काय, ह्या सगळ्या तिने त्याला बिनधास्तपणे हात घातलेला आहे. निलिमा माणगावे जसं घडलं तसं ते, त्याच्यातही तिने तिच्या वडिलांच्या खून झालेला असतो. जैन समाजाचा माणूस, मुंगीलाही
मारायचं नाही, पण एका माणसाचा खून झालेला आहे आणि मग ती त्या आईला मुलींना कसं वाढवावं लागलं, पुरुष कसे वागत होते, काय त्यांना त्रास होत होता, अक्षरशः भिडून त्याच्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे मेहरुनिसा दलवाईंनी मी भरून पावले, नुसती आत्मकथा मुस्लिम आत्मकथन आलेलं आहे. अशा विविध धर्मातील, विविध जाती जमातीतील वेगवेगळ्या जीवनाचा आढावा आणि संघर्षांचा आढावा घेणारी अशी बरीच आत्मकथनं आपल्या समोर आहेत, येत आहेत नवीन नवीन. त्यामुळे मला तरी खूप चांगलं वाटतं की हो. मी जसं मगाशी म्हटलं की कादंबऱ्या होत आहेत, पण धैर्याने आत्मकथने लिहितायत आणि लिहिली जातात. ते चांगलं. खरं आहे. हाच विषय थोडासा पुढे न्यायचा झाला ना, तर राजेश पाटलांचं ते आत्मकथन आहे बघा, "ताई मी कलेक्टर वाहनू." हम्म. त्या वेगवेगळ्या आता जसं वेगवेगळ्या जातीमधली मंडळी लिहितात, तशी वेगवेगळ्या व्यवसायामधली, वेगवेगळ्या बोलींमधली माणसं, आपण कशा पद्धतीने तो अभ्यासासाठी, करिअरसाठी संघर्ष केलेला आहे, व्यवसायासाठी संघर्ष केला आहे. विश्वास नांगरे पाटलांच्या आत्मकथनाने लोकांच्या मनामध्ये प्रचंड मोठं असं घर करून ठेवलेलं आहे. हे आणि अनेक वेगवेगळ्या याचा प्रकारचे हां, बोला ना. म्हणजे या सगळ्याचं परदेशातल्या लोकांना फार कुतूहल असतं बरं का. मी तिथेच येणार ते होतो आता तुम्हाला विचारायला, की 6 देशात तुम्ही फिरलात, तर तिथे त्या लोकांनी कसा तुम्हाला प्रतिसाद दिला? नाही, नाही, कुतूहल असतं त्यांना, कारण दलित हां, मंडळी लिहितात आणि कसं काय यांचे अनुभव आहेत, मग का ब्लॅक लोकांनी जे लिहिलेलं आहे त्यांचे अनुभव आणि यांचे अनुभव हे सारखेच आहेत का, काय आहे हे, असं त्यांना वाटतं. आणि धर्मांतर का केलं, म्हणजे मला हं, स्वित्झर्लंडला एका मुस्लिम लेखकाने प्रश्न विचारला की तुम्ही धर्मांतर केल्यानंतर तुमच्या ज्या मूर्ती होत्या घरात देवांच्या, त्या मूर्ती तुम्ही पाण्यात का विसर्जित केल्या, व्हाय यू नॉट थ्रोन इट हिअर अँड देअर, म्हणजे कुठेही का टाकून दिल्यात नाही तुम्ही त्या, हो. तुम्ही त्याचा विस्तार का. तर मला थोडा प्रश्न पडला, पण मी त्याला उत्तर दिलं की आमच्या संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमचा एखाद्या गोष्टीवर विश्वास नसेल तर ठीक आहे, दुसऱ्याचा आहे त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे आणि त्या आदरभावातून आम्ही ते ती घटना घडलेली आहे असं त्याला उत्तर दिलं. तसंच स्वीडनमध्ये ग्रंथ जत्रा होती आणि तेव्हा मी गेले होते, मी आणि विमल थोरात, जे युजीसीचे अध्यक्ष थोरात सर, हां, त्यांची मिसेस सुखदेव आणि थोरात. 3-4 सुखदेव थोरात त्यांची मिसेस वगैरे दलित लेखक दक्षिणेकडचे वगैरे गेले आणि त्या ग्रंथ जत्रेमध्ये म्हणजे छोटी छोटी स्टेज तिथे होते. माझ्या एका कथेचं भाषांतर स्वीडिश भाषेमध्ये झालं होतं आणि बाकीच्यांची पण झाली होती, म्हणून आम्हाला लेखकांना स्वतःनी बोलावलं होतं आणि त्या प्रत्येक स्टेजवर ते लेखकांचे इंटरव्ह्यू घेत होते, एक एक 2-2 मिनिटात बोलायचं आणि त्यांना सगळं कुतूहल असतं काय ते. तर दलित साहित्य म्हणजे काय, का तुम्हाला काय काय लिहिलंय वगैरे वगैरे सगळ्यांना प्रश्न झाले आणि मला एक प्रश्न मात्र तो विशेष प्रश्न होता की व्हॉट इज दलित लिटरेचर अँड हाऊ इज कनेक्टेड टू बुद्धिझम, बुद्धिझमशी हे कनेक्ट कसं झालेलं. तर मला आता आपण हटकन विचारल्यानंतर, पण मला नील आर्मस्ट्रॉंग हा जो चंद्रावर गेला आणि त्याने स्टेप डाऊन केलं, तेव्हा तो काय म्हणाला होता ते वाक्य मला सतत पाठ होतं. म्हणजे मला ते आवडीचंच आहे, कारण तो एक व्यक्ती म्हणून बघत नाही, एक देश म्हणून बघत नाही, तर तो संपूर्ण मानव हं, जातीचा हं. विचार करतो. तसं मी म्हटलं, व्हेन नील आर्मस्ट्रॉंग stepped down on the moon, that time he uttered, "This is the foot, none upon man, none upon nation. This is the giant leap of mankind." त्याप्रमाणे दलित लिटरेचर हे एका माणसाचं नाही, एका देशाचं नाहीये, ही संपूर्ण मानवजातीची उंच झेप आहे आणि ती सुद्धा मानवतेसाठी आणि मानवता ही कनेक्टेड टू बुद्धिझम, ह्युमॅनिटी इज कनेक्टेड टू बुद्धिझम, असं उत्तर दिलं त्यांना. ते खूप आवडलं. रात्रीच्या बातम्यांमध्ये वगैरे मला बोलताना आणि तो ती क्लिप दाखवली नील आर्मस्ट्रॉंगला खाली उतरताना. तर मला हे म्हणायचं आहे की हे सगळं उपराकार लक्ष्मण माने जसं म्हणतात की 3.5% संस्कृती, जरी ते असं म्हणाले असले तरी सुद्धा कितीतरी समाज खेड्यापाड्यात जंगल दऱ्यांमध्ये पडलेलं आहे, त्याचं जगणं आहे, त्या सगळ्या माणसाला बोलू दे. जगामध्ये
फक्त शहरच माहिती आहे आपल्याला. खेडी पाडी त्यांच्या बोलणी, त्यांचं जीवन जगत ते आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य हा आपला त्याचा एक मेन आधार आहे. तुम्हाला मी ऑस्ट्रेलियाचं थोडकं जाता जाता वेळ आहे का? वेळ आहे का 1 मिनिट तुम्हाला? एक आठवण घेऊ शकतो आपण नक्कीच. हा. तर ऑस्ट्रेलियामध्ये असं आहे की तिथे मूळचे जे लोक आहेत तिथले ते त्यांना ॲब ओरिजिनल म्हणतात. आणि तिथे इंग्लंडचे लोक, अमेरिकेचे लोक, तिकडे म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा अमेरिकन गोरे लोक ते सगळे जाऊन त्यांनी ऑस्ट्रेलियाची स्थापना केली, वसवलं. त्याने एक तिथे मनामध्ये ठेवलं की आपण इथे काळ्या लोकांची इथल्या संबंध ठेवायचा नाही आणि आपला गोरा रंग हा जास्तीत जास्त वाढला पाहिजे. आपला गोऱ्यांचा देश झाला पाहिजे. म्हणून ते लग्न करायचं नाही त्यांच्याबरोबर. आणि समजा कुणी केलं, त्यातून काही मूल वगैरे झालं तर काही लोक करत पण होते. तर तर ती मुलं हॉस्पिटलमधून किंवा जिथे कुठे जन्मलेली असतील तिथून ती गोरी असतील तर आणायची, काळी असतील तर नाही आणायची. असं त्याने केलं होतं. म्हणजे खूप पिढ्या आधी त्या घटना होत्या त्या. आणि ते गोऱ्या रंगाने इतके झपाटले होते की ऑस्ट्रेलियामध्ये ससे नव्हते. तर याने नेऊन सस्यांची पैदास केली, गोरे ससे, आणि फार मोठी फेन्सिंगचे बांधलेली आहेत. तर तिथे त्या गोऱ्या लोकांच्या ती जी मुलं आहेत गोरी आहेत, पण त्यांची जी वेदना आहे की आमचे फोरफादर कोण होते, काय होते, त्यांच्यापासून आम्ही तुटलेले आहोत, आम्हाला माहीत नाहीये. त्यांच्या साहित्यात आजही ते येतं. म्हणजे आमच्या साहित्यामध्ये जसं गाडगं थुंकायला आणि पाठीवर झाडू बांधलेली तो जो संदर्भ आहे तो आजही आमच्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये येतो. तर त्यांच्याही तो तुटलेपणा जो आहे पिढ्यानपिढ्याचा तो तुटलेपणा त्यांच्या साहित्यामध्ये येतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या अनेक गोष्टी आपल्याला समजतात आणि तेही लोक तशा पद्धतीने कुठल्या गोष्टीला तोंड देत आहेत, कसे जगतायत ते आपल्याला कळतं. खरं आहे उर्मिलाताई, तुमचा हा जो सगळा अनुभव आहे, हा आपल्याला एका वेगळ्या नव्या आत्मचरित्राला जन्म देणारा दिसतोय मला आता. आजच्या चर्चेत एक नव्याने पुढच्या आत्मचरित्राचा खंड लिहिणार असं वाटतंय. ऐश्वर्या, तुला काय अनुभव आले तुझा झू प्रसिद्ध झाल्यानंतर? असे काही मला सगळ्यात एक पडलेला प्रश्न असा असतो की तुम्ही लेखक मंडळी, मी हा प्रज्ञा दया पवारला पण प्रश्न विचारला होता. तुम्ही ज्या वेळेला लेखक म्हणून तुमच्या विद्यार्थ्यांच्या समोर जाता, त्याला ते विद्यार्थी तुम्हाला कसे स्वीकारतात? आपल्या सभोवतीची माणसं तुम्हाला कशी स्वीकारतात? आणि असे काही अनुभव असतील का? जसे उर्मिलाताईने तुला आता काही सांगितलं, तसे तुला काही सांगता येईल? हो. लेखक म्हणून मुळात ना आपण लिहितो ना, म्हणजे ही गोष्टच अशी असते की आपल्याला कोणीतरी ओळखावं. आत्मप्रेरणा तुमची आधीची असते, पण ही गोष्ट घडत जाते. आणि जसं साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि ॲग्रोवनने माझी एक मुलाखत केली होती. जी. ती मुलाखत ॲग्रोवन पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रभरवरनं फोन आले मला. म्हणजे मला खरं तर जूचं जन्म सांगायचा आहे इथे, आणि मग वाचक कसे मला भेटत गेले हे मी सांगणार आहे. की त्या पेपरला आल्यानंतर एवढे वाचक, आणि नंतर त्यांच्या संपादकांनी ठरवलं की माझं काहीतरी सदर लिहायचं. आणि मी असा माणूस आहे की सदर लिहिणं मला काही शक्य नव्हतं, की दर आठवड्याला मी कसं लिहिणार. म्हणजे वर्ष 6 महिने मी लिहित नाही, लिहायला लागलो तर मग महिना लिहितच असतो असंही होतं, पण मधला काळ जातो. पण मग असं कसं काय लिहायचं. पण त्यांनी हट्टच केला आणि मी जूची काही प्रकरणं लिहिलेली होती, त्यातलं एक प्रकरण टाकलं. आणि ते प्रकरण आल्यानंतर महाराष्ट्रभरचा जो वाचक जोडला गेला, त्याला ते जगणं त्याचं वाटायला लागलं, त्याची दुःख माझी दुःख त्याची वाटायला लागली, आणि कुठेतरी मी प्रेरणा देतोय असं ते सुरू झालं. ते अगदी पहिल्या लेखापासनं, त्या पहिल्या प्रकरणापासनं तर शेवटी सदर संपतं तिथपर्यंत प्रत्येक वाचक म्हणतो की प्रेरणा देतोय. म्हणजे कधी कधी तर मला असंही वाटायचं, कारण त्याच्यामध्ये बाप यायचा, आणि बाप यायचा, बापावर साहजिकच बापाने आमच्यावर जो अन्याय केला त्यामुळे मी बापावर खलनायकच असं म्हणून ते लिहिलं गेलं. पण मला असं वाटायचं की एकतरी वाचक मला शिव्या घालेल की अरे यार काय वाचकावर हे बापावर तू असं लिहितोयस. पण शेवटपर्यंत तसं काही म्हटलं गेलं नाही. आणि
जेव्हा जू प्रसिद्ध झालं आणि वाचकांच्या हातात गेलं, तेव्हा इतके भन्नाट अनुभव मी घेतलेत की एका बाजूला आपण म्हणतो की वाचन संस्कृती कमी झाली, पण मी असा अनुभव घेतला की वाचक कशा पद्धतीचे आहेत की एका वाचकाने म्हणजे भावड्याचे जे दारिद्र्य आहे, जी परिस्थिती आहे, ते पाहून त्याने मला फोन केला की मला ह्या भावड्याला मदत करायची आहे आर्थिक स्वरूपामध्ये. तर म्हटलं आता भावड्या प्राध्यापक झालाय, त्याची भाकर त्याला मिळते, पण असा भावड्या जर मला मिळाला तर नक्कीच तुमची मदत मी त्याच्यासाठी घेईन. दुसऱ्या बाजूला एक वाचक मला असा भेटला की तो मला म्हणाला की मला तुमच्यापेक्षा भारी लिहायचंय, तुमच्यापेक्षा चांगलं लिहायचंय आणि मार्गदर्शन करा. आता लेखक कितीही मवाळ स्वभावाचा असला तरी त्याचा अहम जागा असतोच ना. म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं लिहायचंय किंवा माझ्यापेक्षा त्याला मोठं व्हायचंय, तर मी विसरून गेलो. पण मधल्या काळात पुन्हा एकदा त्याचा फोन मला आला आणि तो मला असं म्हणाला की मी तुम्हाला सांगितलं होतं मला मार्गदर्शन करा, मला तुमच्यापेक्षा मोठा लेखक व्हायचा आहे, तुमच्यापेक्षा चांगलं लिहायचं आहे. तर मी चिडचिड करायला लागलो, वैतागलो. तर त्या माणसाने माझं वैतागणं थांबवलं आणि त्याने मला सांगितलं की मला पुढचा जन्म जो मिळेल तो ऐश्वर्याच्या पोटी मिळावा आणि मी त्याच्या मांडीवर बसून लिहीन. मी इतकं जुने वाचकांना रडवलं, प्रचंड रडवलं, पण त्या दिवशी मात्र मी रडलो की एका माणसाला जो माझ्यापेक्षा 20-25 वर्षानं मोठा आहे आणि त्याला असं वाटतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या साहजिकच तुमचं लिखाण तुम्हाला देतं आणि आत्मकथनाने तीव्रतेनं मला दिलं. म्हणजे जेव्हा ते समोर आलं तेव्हा कित्येक वाचक, म्हणजे आपण असं म्हणू की मंत्रालयापासून ते बांधावरच्या वाचकापर्यंत. आणि मगाशी आपला भाषा शैलीचा पण विषय झालेला होता की माझ्याकडची जी उत्तर महाराष्ट्रातली जी बोली आहे ती मी जू मधून मांडली. आणि तेव्हा कौतिकराव ठाले पाटलांनी, म्हणजे ते तर मराठवाड्याचे, औरंगाबादचे, त्यांनी वाचल्याच्या नंतर मला असं सांगितलं की ऐश्वर्य ही तुमची 4थी पिढी आहे, पण आमची जी पिढी आहे त्या पिढीने हे शब्द वापरलेत, पण आता आम्ही ते शब्द विसरलो होतो, आमच्या वापरात ते नव्हते. पण तुझं आत्मकथन समोर आल्याच्या नंतर आम्ही ते शब्द पुन्हा वाचले आणि पुन्हा ती मजा आली. तर तुझ्या जूने, आणि त्यांनी तो भौगोलिक जो परिसर आहे तो सगळा कसा कसा भाषा बोलणारा माणूस आहे आणि तू पहिल्यांदा कसा त्या जू मधून त्याची बोली ही पहिल्यांदा मांडली, असं त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं. आणि साहजिकच आपल्याला एक आनंद होतो की जी माणसं कर्तृत्वाने मोठी आहे आणि ती माणसं वाचतात आणि तुम्हाला म्हणतात. विद्याबाळचा पण असाच प्रश्न आहे की त्या म्हणाला की मी ते आयुष्य जगलेले नाहीयेत, पण मला खूप वेगळं वाटलं तुझं, जी काही आत्मकथनं आली त्यामध्ये तुझं फार वेगळं आलं आणि मला हेही वाटतं की तू किती बेधडकपणे एवढ्या लहान वयात मध्येच हे सगळं सांगून मोकळा झालास. तर असे खूप सगळे वाचकांचे अनुभव आहे. आणि मला असंही म्हटलं गेलं की जू वाचल्याच्या नंतर की तू जगला कसा, एवढे सगळे दुःख, समस्या, वेदना आल्याच्या नंतर तू जगला कसा. मला वाटतं माझ्या जगण्याची प्रेरणाच ही माणसं आहेत, जी माझी वाचक आहेत आणि समाज व्यवहारातल्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांना आपण मोठं मानतो त्या व्यक्ती आहे की त्यांनी आपलं कौतुक करणं आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आहे की आपला एक टिंबा आहे, तिथपर्यंत बिंदू आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. हे सगळं आपल्या आयुष्यातलं आपण ते लढाई मारून नेतो, पण ती मारणं केवळ ह्या वाचकांच्या जोरावर, ह्या सद्गुणी माणसाच्या जोरावरच लेखकाला शक्य होतं. खरं आहे तुझं म्हणणं. आपल्या मराठी आत्मकथनांचा जो सगळा प्रवास आहे हा गेली 700 वर्ष चालू आहे आणि पुढे कितीतरी वर्ष जोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण 1 तास 4 मिनिटं झाली बोलतो आहोत, वाचकांच्या बरोबर चर्चा करतो आहोत, पण याला 1 वर्षभर सुद्धा आपण आत्मकथनांच्या वरती बोलू शकतो एवढं निश्चितपणे आहे. आत्मकथनं ही समाजाचं प्रतिनिधित्व करतात. ती केवळ त्या व्यक्तीच्या आत्मचरित्र ही त्या व्यक्तीच्याच आठवणी सांगतात असं नाहीये. ती एक प्रकारे समाजाचा दस्तऐवज असतो. तो त्या त्या काळाचा सांस्कृतिक दस्तऐवज असतो. तुम्ही दोघांनी तुमच्या काळामधल्या समाजाचा
तुमच्या काळामधल्या संस्कृतीचा, तुमच्या काळातल्या समाजकारणाचा, तुमच्या काळामधल्या राजकारणाचा, तुमच्या काळामधल्या भाषेचा एक सांस्कृतिक दस्तऐवज निर्माण केलाय. तुमच्या दोघांच्या लिखाणामध्ये कदाचित 25 एक वर्षाचं अंतर पहिल्या लेखनामध्ये असू शकतं. परंतु ते केवळ काळाचं अंतर आहे असं नाही. ते सगळं अंतर जे आहे, हे सगळं अंतर आपल्याला मराठी भाषा जोडून घेते आणि मग ते अंतर कमी होत जातं. एका बाजूला आपण एक-एक शब्द उच्चारत असताना आपली नाळ चक्रधरांच्या पर्यंत नेऊन पोहोचवतो. आपण उच्चारत असलेला प्रत्येक शब्द जो आहे जी सर. बोला ना उर्मिलाताई. आत्मकथनामध्ये थेरी गाथांचा उल्लेख अवश्य आला पाहिजे. हो, कारण व्हायलाच पाहिजे. शुद्ध काळामध्ये थेरीने फार मोठं काम केलेलं आहे. त्याने होय. जे लिहून ठेवलंय, उखळ, मुसळ, कुबडापती यांच्यापासून मी मुक्त होऊन आज मी ज्ञान घ्यायला आले आणि ह्या दगडावर बसून मी स्वातंत्र्याचे वारे अंगावर घेते. अशा पद्धतीने लेखन केलेल्या स्त्रिया त्यांना विसरता हो. कामा नये. कारण त्या आद्य तुम्ही मगाशी आद्य लेखिकांचा उल्लेख केला, लीला होय. चरित्राचा उल्लेख केला. पण 2500 वर्षापूर्वीच्या त्या थेरींना आपण विसरता कामा नये असं मला वाटतं. नाही, निश्चितच नाही. भूतकाळाच्या कांद्यावरती आत्ताचा वर्तमान काळ उभा आहे आणि आपल्या बळावरती उद्याच्या भविष्याच्या आशा अवलंबून आहेत. आपण बरोबर. मराठी भाषेपुरतं बोलत होतो म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. पण खरं आहे, आपल्या पूर्वसुरींना विसरून चालणार नाही आणि हेच सगळं आणि आपल्या आणि हां. दलित साहित्य समजून घ्यावं, ग्रामीण साहित्य समजून घ्यावं म्हणून मराठी राज्य भाषा विभागाने दलित ग्रामीण शब्दकोश निर्माण केलेले आहे आणि हो, त्याच्यावर मी त्याच्यामध्ये तुमची सभासद कॉन्ट्रिब्युशन आहे होते. त्याच्यात खूप हो, मोठी. ते हो. फार गंगाराम पानतावणे, डॉक्टर मधुकर हो. वाकोडे, डॉक्टर किसन पाटील खूप होय, होय. मान्यवर लोकांनी ते केलेलं आहे. भाषा अगदी, विभागाचे अगदी खरं. फार खरं आहे. आभार मानले. खरं आहे ना, हा सगळा सांस्कृतिक दस्तावेज तयार होत जातो. विविध आपण जाती मानत नाही, काही नाही, परंतु विविध पद्धतीच्या समाज जीवनाच्या टप्प्यावरती असलेल्या सगळ्या लोकांनी लिहिलं पाहिजे. त्या लेखनामधून मराठी भाषा समृद्ध होत गेली पाहिजे. हाच उद्देश या संबंध चर्चेचा आहे. म्हणूनच याचं नावच जागर मराठीचा असं या कार्यक्रमाचं ठेवलंय. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी आयोजित केलेला हा मराठी भाषा पंधरवडा आपण साजरा करतोय. मराठी भाषेची अद्वितीय महती सांगणारा हा अद्वितीय डिजिटल सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये तुम्ही सगळेजण तुम्ही दोघं जण आणि ऐकणारे हे माझे श्रोतेगण आहेत, हे सगळे सहभागी झाले आणि आपण सगळ्यांनी मिळून मराठीचा हा जागर चालू ठेवलेला आहे. आज संध्याकाळी रवींद्र नाट्य मंदिर इथे जो कार्यक्रम होणार आहे, जो लाईव्ह आहे, प्रत्यक्ष कार्यक्रम होणार आहे, तो 6:30 वाजता आहे आणि त्याच्यातला विषय आहे संत साहित्यातील भाषेचा बदलता आविष्कार. बघा, उर्मिलाताई बोलत असताना आपण संत साहित्याबद्दल बोलता बोलता आज संध्याकाळी संत साहित्याचा प्रत्यक्ष आविष्कार रवींद्र नाट्य मंदिरच्या खुल्या प्रांगणामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये राजश्री पोद्दार, दीपक कदम, प्राची बापट हे सहभागी होणार आहेत आणि त्याची निर्मिती संस्था आहे विजन व्हॉइस एन ऍक्ट मुंबई. तर लोकांना तिथे निश्चितपणे जायचंय आणि लाईव्ह कार्यक्रमाचा, जिवंत प्रक्षेपणा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, आणि तो जरूर घ्यावा. आणि उद्या जागर मराठीचा मध्ये विषय आहे ऐश्वर्या, तुझ्या, उर्मिलाताईंच्या, माझ्या प्रत्येकाच्या साठी महत्वाचा, तो म्हणजे प्रकाशनाचा. प्रकाशक नसतील तर पुस्तकं नाहीत. याच्यामध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे, शब्दालयाच्या कवयित्री सुमती लांडे, पॉप्युलर प्रकाशनचे हर्ष भटकळ आणि सूत्रसंचालन करणारे प्रमोद बापट. वेळ संध्याकाळी 4 वाजताची. माहिती जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्याचं आणि मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्थेचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे सगळे कार्यक्रम पाहायला मिळतील. याच्या पूर्वीचे कार्यक्रमही तिथे आहेत, आजचा कार्यक्रमही इथे आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात. उर्मिलाताई, मी तुमचा मनापासून ऋणी आहे. तुम्ही इथे उपस्थित असणं म्हणजे गेल्या 50 वर्षाची संबंध चळवळीची परंपरा आणि चळवळीचं आत्मचरित्र इथे आहे असं वाटतं. आणि ऐश्वर्या, नव्या पिढीचा आश्वासक आवाज आणि लेखन तुझ्याकडे आहे. तुम्ही दोघे याच्यामध्ये सहभागी झाला म्हणून मी संयोजकांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपलाय. आमच्या श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.